आता इथं थांबलो होतो आणि समोर बघा काहीतरी लोखंडाची गोष्ट आहे. बाबा इथं काहीतरी वस्तू आहे लोखंडाची. हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि बघा ना, आता जस्ट कॉलेजवरून आलो आहे आणि फ्रेश होऊन कपडे चेंज केलेली आहे ती आणि जरा कटिंग केली होती काल संध्याकाळी, केसवर केली ती. आणि भावानो, आता आपण जाणार आहोत एका म्हणजे सिक्रेट ठिकाणावरती, कारण त्या बाबतीत मी जरा लय काही काय ऐकलं म्हणजे जुन्या माणसांकडनं. तर चला आपण जाऊयात आणि बघूयात काय खरं काय खोटं आहे. भावानो, आपण बूट घालून घेऊ कारण जरा खाली काटे वगैरे असू शकतात तिथे. आणि जाता जाता एका माझ्या मित्राला पण घेऊन जाऊ आणि इथं जवळच आहे, जाऊ लवकरच आपण. भावांनो, बूट काढून घेतलाय बघा मी खाली, तर चला घालू याला आपण. तर भावांनो, बूट घातलेला आहे बघा. तर चला आता आपण जाऊ माझ्या मित्राकडे आणि तिथून जाऊ लगेच. भावांनो, गेलतो एका मित्राच्या घरी त्याला घ्यायसाठी आणि तो कुठं जाऊन बसला, आता त्याला हुडकायची पाळी आली बघा. तर चला बघू कुठे गेली ती. A few minutes later. भावांनो, ह्याला घेतले बरं का आता. तर चला जाऊ, कारण ह्याला का घेतले, ह्याला जरा कुत्री बित्री अंगावर आली, कुठला प्राणी अंगावर आला तर ह्याला बघून जरा माघारी गेला पाहिजे ना, त्यामुळे ह्याला घेतले. तर चला. तर भावांनो, आता आलेलो आहे ह्या ठिकाणावरती. जरा भीती वाटते इथं आल्यापासून. आणि बघून घ्या मागताना जरा इकडचं कसं आहे पूर्णपणे, जरा इथं निगेटिव्ह फील व्हायला लागलं. आणि असं लय लांबपर्यंत म्हणजे असं भीती वाटण्यासारखी जागा आहे. आणि 4 वाजून गेलेत सध्याला, तर ह्याला हुडकायलाच माझा अर्धा तास गेला आहे. आणि इथं आलो आहे. तर जुन्या माणसांनी असं सांगितलं होते की, जी जुन्या आजी वगैरे, जी म्हातारी वगैरे असतात, त्यांनी सांगितले होते की तिथं अमावस्येच्या टायमाला, पौर्णिमेच्या टायमाला, संध्याकाळी रात्री 12 वाजता ती मागच्या साईडवरून, तिकडल्या साईडवरून असं इकडे असं सरळ म्हणजे आता ही वडा टाईपचं आहे इथं. आणि असं सरळ पूर्ण मशाली घेऊन भूतं ढोल वाजवत असं काहीतरी हिंडत होती म्हणून कळलं मला. तर आता दिवस मावळलेला नाही, पण आपण आलो आहे आता इथं बघायला. तर आधी बघून घेऊ आणि चला पुढं चालत बघून घेऊ कसं काय आधी. मित्रांनो, आलोय आता इथं आणि आल्या ह्याच्या पायाला थेटा आलाय मग. आता असले आंबट करणं सांगायला लागले इथं. तर चला जरा पुढं जाऊ. आता फक्त तिथं आपण थोडा व्हिडिओ काढलाय, तर तुम्हाला सांगण्यासाठी कुठं आला काय कसं विषय. तर हो, असा आहे पूर्ण आणि भीती वाटण्यासारखं आहे पूर्ण. आणि इकडल्या साईडला एक उंच झाड आहे बघा, आणि इकडं असं सरळ रस्ता आहे इकडं. तर चला पुढं जाऊ. आणि मला तर काय खोटं वाटतं हे सगळं, की ती भूतं ढोल वाजवत आली ते वगैरे की काय. तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतंय काय. तर चला, असं बघा इथं असं सीन आहे. तर असं मित्रांनो, लय लांब म्हणजे लय लांब आहे. जरा माहीत आहे इथलं सगळं, तर त्यामुळे ह्याला आणलंय. आणि डोलारे आपला मित्र गेलाय गावाला, तर त्यामुळे विषय. तर भावांना असा विषय बघा इथला काय तर. आणि इथं आल्यापासून जरा निगेटिव्ह फील व्हायला लागले मला. झाड बघा कसलं मोठं आहे. इथं आल्यापासून मित्रांनो असं काय कोणती गोष्ट दिसली नाही की असं बघितल्यानंतर. मित्रांनो, इथं आल्यापासून तर असं कोणती गोष्ट दिसली नाही की इथं असं भीती वाटण्यासारखी. फक्त एवढाच विषय आहे की असं जरा झाडं असं तुटून भेटून पडली होती, त्यामुळे जरा भीती वाटते. आणि हे असं वाढण्याला करते बरं का दरवेळेस. तर असा विषय. आणि ब्लॉग तर आपलं कंटिन्यू मराठीतूनच येणार आहेत. आणि मागचा ब्लॉग जो टाकला होता डिसिजनचा, मराठी हिंदीचा थंबनेल होता त्यावरती, तर त्यावरती पाहिजे तसे व्ह्यूज आले नाहीत. 100 सदी आले नाहीत मित्रांनो, व्ह्यूज तर काही नाहीत. तर फटाफट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो बघून घ्या. आणि बघितला नसेल त्यांनी बघून घ्या, बघितला त्यांनी बघून घ्या, आणि मित्रांना शेअर करा.
भावांनो आता इथं थांबलो होता आणि समोर बघा काहीतरी लोखंडाची गोष्ट आहे. बाबा इथं काहीतरी वस्तू आहे लोखंडाची आणि काहीतरी अशी वेगळीच दिसते, समजत नाही लांबनं बघितल्यानंतर. आणि जरा लयच भीती वाटायला लागली इथं. आणि ती गोष्ट बघा बघा झाडं ती बघितली असते आपण जाऊन तिथं, पण आता जाऊ द्या, कारण ह्याचा जरा भीती वाटायला लागली आणि मला पण. आणि दिवस मावळा नाही तरी पण भीती वाटायला लागली. पण आपण जाऊ आता घरी. भावांनो आलोय आता लास्टच्या एंडला. पूर्ण इथून आपण स्टार्ट केलं होतं, पण एवढं मला काय वेगळं वाटलं नाही, कारण आणखी संध्याकाळ झाली नाही त्यामुळं. तर आता या व्हिडिओला व्लॉगला करू आपण बंद. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भावाला. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय. ह्याला हुडकले बघा, आता इथे येऊन बसले बघा. इथं ह्या पोरांना नाद आले राम काय. आणि बघा इथे येऊन बसले आणि कुत्र्याची गाठी काढत बसले बघा, कुत्र्याला बांधले यांनी. आणि हे जे तुम्हाला वाटतं बघितलं ह्याची 12वी झाली असं म्हणून ह्या पोराच्या ह्या पोरा ह्याची 12वी झाली असं वाटतं. या नवीन दिसत नाही राव, पण संपर्क करते राव काय.